हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल. मी अज्ञा दयानंद गुरु तुमचं माझ्या अज्ञा ई लर्निंग या चॅनलला स्वागत करते. मुलांना आजच्या व्हिडिओमध्ये आपण सेल स्ट्रक्चर अँड मायक्रो ऑर्गॅनिझम्स याचा जो सेकंड पार्ट आहे आजच्या व्हिडिओमध्ये आपण तो कव्हर करणार आहोत. फर्स्ट पार्ट मी ऑलरेडी आपला शिकवून झालेला आहे. फर्स्ट पार्टची जी लिंक आहे ती डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, तिथे जाऊन तुम्ही तो पाहू शकता. आणि याच्या पुढचे जे पार्ट्स आहेत या चॅप्टरचे तेही तुम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंकमध्ये जाऊन पाहू शकता. चला तर मग स्टार्ट करूया आपल्या चॅप्टरला. त्याआधी आमचा चॅनल सबस्क्राईब करा, बेल आयकॉनवर क्लिक करा, ज्यामुळे तुम्हाला जे अपकमिंग नोटिफिकेशन्स आहेत ते तुमच्यापर्यंत पोहोचतील. आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, कमेंट आणि शेअर नक्की करा. चला तर मग सुरू करूया आपल्या चॅप्टरला. फर्स्ट पार्टमध्ये आपण सेल पाहिले होते, सेल साईज पाहिली होती. ओके, आज आपण मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहे ते पाहणार आहोत. सो मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे सूक्ष्मजीव. What is mean by microorganisms? सूक्ष्मजीव म्हणजे काय? Then categorize the following organisms into two groups according to size. Amoeba, Paramecium, then Iguana, snail, elephant, pigeon, worm. ओके, अमिबा, पॅरामेशियम, युग्लिना, गोगलगाय आहे, हत्ती, त्याच्यानंतर कबूतर आणि जंत यांच्या आकारामध्ये यांचे आकारानुसार दोन गटात वर्गीकरण करा. त्याच्यानंतर बघा, वी हॅव लर्न दॅट देर आर काउंटलेस लिव्हिंग ऑर्गॅनिझम्स ऑन द अर्थ. ऑफ दिस द ऑर्गॅनिझम्स विच कॅन नॉट बी सीन विथ अवर आयज बट कॅन ओनली बी ऑब्झर्व अंडर अ मायक्रोस्कोप कॉल्ड मायक्रो ऑर्गॅनिझम्स. म्हणजेच आपल्या या पृथ्वीवर, आपल्या या अर्थवर असंख्य असे सजीव आहेत, त्यांपैकी जे आपल्या डोळ्यांनी सहज दिसत नाहीत ते पाहण्यासाठी जे सूक्ष्मदर्शक आहे त्या सूक्ष्मदर्शकाचा वापर केला जातो. आणि अशा सजीवांना आपण सूक्ष्मजीव म्हणजेच मायक्रो ऑर्गॅनिझम असे म्हणतो. ओके, त्याच्यानंतर अक्युरन्स ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम म्हणजे ही जी सूक्ष्मजीव आहेत त्या सूक्ष्मजीवांचा आढळ म्हणजे ते कशा प्रकारे आढळले किंवा कुठे ते आढळतात. तर मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर प्रेझेंट ऑल अराउंड अस इन द एअर, वॉटर, सॉइल, फूड, सॅवेज, गार्बेज ॲज वेल ॲज इन द बॉडीज ऑफ प्लांट अँड ॲनिमल्स इन्क्लुडिंग ह्युमन्स. मायक्रो ऑर्गॅनिझम कुठे कुठे आढळतात आपल्याला? हवेमध्ये आहेत, पाणी, जमीन, अन्नपदार्थ आहे किंवा आपलं सांडपाणी जे आहे, कचरा आहे आपला गार्बेज, त्याचबरोबर वनस्पती, प्राणी आणि त्या प्राण्यांमध्ये माणूससुद्धा आला. तर या सगळ्यांच्या शरीरांमध्ये सूक्ष्मजीव जे आहे त्यांचं अस्तित्व आहे. सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स आर सॉलिटरी, दॅट इज दे लिव्ह सिंगली. एक्झाम्पल अमिबा, त्याच्यानंतर पॅरामेशियम, वेअर ॲज सम लिव्ह इन colonies. Some microorganisms live on the remains of dead plants and animals. काही मायक्रो ऑर्गॅनिझम्स आहेत ते एकटे राहतात, उदाहरणार्थ अमिबा आणि पॅरामेशियम आहे. तर काही हे बहुसंख्य वसाहती करून राहतात, म्हणजे ते ग्रुपने राहतात. आणि काही सूक्ष्मजीव हे मृत वनस्पती जे आहेत त्यांच्यामध्ये किंवा प्राणी जे आहेत त्यांच्या अवशेषांवर जगतात. ओके, देन ऑब्झर्वेशन अँड मेजरमेंट ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स म्हणजे सूक्ष्मजीवांचे निरीक्षण आणि मोजमाप. ट्राय दिस. कीप अ मॉइस्टन पीस ऑफ ब्रेड और भाकरी इन अ क्लोज बॉक्स. ऑब्झर्व इट आफ्टर 3 to 4 days युझिंग अ मॅग्निफाईंग लेन्स. आता पावाचा किंवा भाकरीचा एखादा तुकडा भिजवा आणि एका डब्यात 3 ते 4 दिवस बंद करून ठेवा. 3 ते 4 दिवसानंतर डब्यातील पावाचा आणि किंवा भाकरीचा जे काही आहे ते निरीक्षण करा. त्यासाठी जो भिंग आहे त्याचा वापर करा. ठीक आहे, मॅग्निफाईंग लेन्स आहे त्याचा वापर करा. ऑब्झर्व अ ड्रॉप ऑफ मडी वॉटर और वॉटर फ्रॉम अ स्टॅग्नंट पुडल अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता गढूळ पाणी किंवा जे डबक्याचा असलेलं जर पाण्याचा एक थेंब याचं त्या सूक्ष्मदर्शकाखाली निरीक्षण करा. देन टेक अ ड्रॉप ऑफ योगर्ट और बटरमिल्क ऑन अ ग्लास स्लाइड अँड ऑब्झर्व इट अंडर द कंपाऊंड मायक्रोस्कोप. आता दही किंवा ताक यांचा एक थेंब घ्या, काचपट्टीवर टाका त्या आणि त्याचं त्या सूक्ष्मदर्शकाने निरीक्षण करा. इन युअर नोटबुक ड्रॉ स्केचेस ऑफ द मायक्रोबीज यू ऑब्झर्व. आणि तुमच्या नोटबुकमध्ये तुम्ही जे काही त्याच्यात मायक्रोबीज पाहिले, सूक्ष्मजीव जे पाहिले त्यांचं निरीक्षण करा. ओके, त्यांचं वहीत जे काही निरीक्षण तुम्हाला जे काही बदल दिसले तर ते त्याच्यात लिहायचे आहेत, नोट डाऊन करायचे आहेत.
त्याच्यानंतर बघा काय सांगितलं, डू यू नो वी कॅनॉट सी ऑब्जेक्ट स्मॉलर दॅन 100 मायक्रोमीटर्स इन साईज विथ अवर आयज, सो वी मेक ग्लास स्लाइड्स ऑफ द मायक्रोऑर्गॅनिझम अँड ऑब्झर्व देम अंडर अ compound microscope. However, if a magnification of 1000 into pros to be insufficient, then we need to use an electron microscope to observe those microorganisms. ओके, म्हणजे मायक्रो ऑर्गॅनिझम्स जे आहेत ते 100 मायक्रोमीटरपेक्षा लहान वस्तू जी आहे ती आपल्या डोळ्यांनी दिसू शकत नाही. त्याच्यामुळे काचपट्ट्या तयार करून सूक्ष्मजीवांचे संयुक्त जे सूक्ष्मदर्शी आहे त्याच्या खाली निरीक्षण केलं जातं. पण 1000 पटींनी जर ते वाढत असेल तर मग ते जे तुमची सूक्ष्मदर्शिका आहे ती अपुरी ठरते. मग त्यावेळेस कशाखाली निरीक्षण केलं जातं, तर इलेक्ट्रॉन सूक्ष्मदर्शी जी आहे तिचा वापर केला जातो अशा वेळेला. ओके, सायझेस ऑफ सम मायक्रोबीज म्हणजे काही सूक्ष्मजीवांचे आकार जे आहेत. पॅरामेशियम, ओके, अबाउट 100 मायक्रोमीटर्स. पॅरामेशियम काय आहे तर सुमारे 100 मायक्रोमीटर्स इतके असतात. त्याच्यानंतर बॅक्टेरिया ऑफ टायफॉइड म्हणजे टायफॉइडचा जो जंतू असतो तो किती साईज असते त्याची, तर 1 to 3 मायक्रोमीटर्स म्हणजे 1 ते 3 मायक्रोमीटर असते. पोलिओ व्हायरस जो पोलिओचा विषाणू असतो त्याची 28 नॅनोमीटर्स अशी साईज असते. मायक्रोबीज मेजर्स लेस दॅन 100 मायक्रोमीटर्स. जे सूक्ष्मजीव असतात त्या सूक्ष्मजीवांचा आकार जो आहे तो 100 मायक्रोमीटर्सपेक्षा लहान असतो. इवन इन दिस मिनिट ऑर्गॅनिझम्स देअर ऑर्गॅनिल्स कॅरीड आउट ऑल लाईफ प्रोसेस विदिन द सिंगल सेल. एक एवढा लहान आकार असून देखील सूक्ष्मजीवांच्या पेशीतली अंगके जे आहेत ते सर्व जीवन प्रक्रिया जी आहे ती घडवून आणतात. यूज युअर ब्रेन पॉवर. आता बघा आपल्याला काय सांगितलंय, कॅन द पॉइंट ऑफ अ निडल अकॉमोडेट मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सुईच्या टोकावर सूक्ष्मजीव मावतील का. यूज युअर ब्रेन पॉवर. देन नेचर ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम्स. सूक्ष्मजीवांचे स्वरूप काय आहे. अमंग द स्केचेस यू हॅव ड्रॉन डू यू फाइंड एनी ऑफ द मायक्रो ऑर्गॅनिझम्स यू सी बिलो. व्हॉट इन्फरन्स कॅन यू ड्रॉ अबाउट देअर सायझेस. म्हणजे तुम्ही खाली जे चित्र काढले तर त्या चित्रांमध्ये खालील जे सूक्ष्मजीव आहेत ते दिसले का, किंवा त्यांच्या आकाराविषयी तुम्हाला काय एक्झॅक्टली निष्कर्ष काय काढता येईल हे तुम्हाला सांगायचं आहे. खाली वेगवेगळे इमेजेस तुम्ही पाहू शकता. ओके, त्याच्यानंतर बघा, सम मायक्रो ऑर्गॅनिझम्स लाईक द फंगस दॅट ग्रोज ऑन ब्रेड ऑर स्ट्रँड ऑफ अल्गी इन पॉन्ड्स आर मल्टीसेल्युलर. ओके, म्हणजे काही सूक्ष्मजीव आहेत ते मल्टीसेल्युलर आहेत, बहुपेशीय सूक्ष्मजीव आहेत. जसं पावावर येणारी बुरशी आहे किंवा एखाद्या डबकातील जे शेवाळ जे असतं त्याचे जे तंतू असतात, ओके, तर ते आहे. ते कसे आहेत, ते बहुपेशीय आहेत. However, most microorganisms such as bacteria and viruses are unicellular. बॅक्टेरिया आणि व्हायरस जे आहे ते युनिसेल्युलर आहे, ते एकपेशीय आहे. Then they have a somewhat different cellular structure. They do not have the membrane-bound organelles found in eukaryotic cells, the plasma membrane, then cytoplasm and nucleoid are their only components. Such cells are called prokaryotic cells. म्हणजेच या सूक्ष्मजीवांच्या पेशींची रचना थोडीशी वेगळी असते आणि या पेशीत जे दृश्य केंद्रीय पेशी जे आहेत ती आढळणारी पटलापासून तयार झालेली जी अंगके आहेत ती त्याच्यात आढळत नाही. तर याच्यामध्ये फक्त जे पद्रव पटल आहे किंवा पेशीद्रव्य आहे आणि जे केंद्रक द्रव्य आहे एवढेच घटक त्याच्यात आढळतात. म्हणून त्यांना आपण प्रोकॅरियोटिक सेल म्हणजेच आदिकेंद्रीय पेशी असं म्हणतो. ओके, त्याच्यानंतर बघा खाली आपल्याला प्रोकॅरियोटिक सेल्सची इमेज दिलेली आहे. देन इथे साईडला आपल्याला दिलं आहे नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स दॅट इज NCCS पुणे is an institute involved in research in the field of cell science, that is cytology, बायोटेक्नॉलॉजी एक्सेट्रा. आणि तुम्हाला वेबसाईट दिले www.nccs.res.in. ओके, राष्ट्रीय पेशी विज्ञान संस्था जी आहे पुण्याची, ही संस्था पेशी विज्ञान आणि जैव तंत्रज्ञान जे आहे या संदर्भात
संशोधन करतं, या संदर्भात शोध घेण्याचं जे कार्य आहे ते करतं. तर त्याची जी वेबसाईट आहे ती आपल्याला खाली दिली आहे, www.nccs.res.in. ओके, याच्यावर जाऊन तुम्हाला अधिक माहिती जी आहे ती त्याची तुम्ही मिळवू शकता. देन नेक्स्ट टर्म, ग्रोथ ऑफ मायक्रो ऑर्गॅनिझम, सूक्ष्मजीवांची वाढ. सो each microorganisms needs a specific environment for growth and reproduction. प्रत्येक सूक्ष्मजीवाला वाढ आणि प्रजनन होण्यासाठी विशिष्ट परिस्थितीची आवश्यकता असते. ओके, मेनी मायक्रोबीज नीड ऑक्सिजन फॉर देअर ग्रोथ, whereas some microbes can grow without oxygen. Some microorganisms survive even in extreme and adverse conditions like the ocean floor, ice in polar region, hot water springs, etc. During adverse conditions, microorganisms form a thick covering around themselves and stop their life processes. On return of favorable conditions, they come out of the protective covering and continue their life processes. म्हणजे बऱ्याचशा सूक्ष्मजीवांना वाढीसाठी ऑक्सिजनची गरज असते, पण काही सूक्ष्मजीव असे असतात जे ऑक्सिजन शिवाय सुद्धा वाढू शकतात. तर समुद्रतळ किंवा ध्रुवीय प्रदेशातील जो बर्फ आहे त्याच्यावर राहणारे गरम पाण्याचे झरे, अशा प्रतिकूल परिस्थितीत सुद्धा काही सूक्ष्मजीव जे आहेत ते टिकून राहतात. अशा वेळी ते स्वतःभोवती एक कठीण कवच जे आहे ते तयार करून त्यांची जी जीवन प्रक्रिया आहे ती थांबवतात आणि परिस्थिती अनुकूल झाली की त्या कवचातून ते पुन्हा बाहेर येऊन आपली जी काही लाईफ प्रोसेस आहे ती सुरू करतात. ओके, आता इथे साईडला बघा काय दिलंय, व्हेअर डू द मायक्रो ऑर्गॅनिझम्स ग्रो, सूक्ष्मजीवांची वाढ कुठे होते. मीडियम, कोणते मीडियम आहेत तर सॉइल, वॉटर, देन डिकेइंग मॅटर एक्सेट्रा, पाणी, माती आणि कुजणारे जे पदार्थ आहेत इत्यादी. टेम्परेचर किती लागतं तर 25 डिग्री टू 37 डिग्री सेल्सिअस इतकं त्यांना टेम्परेचर लागतं. न्यूट्रिशन, स्पेसिफिक न्यूट्रियंट्स, त्यांना जे काही विशिष्ट पोषक द्रव्य आहेत ते, एक्झाम्पल अल्गी, क्लोरोफिल, ऑक्सिजन, शैवाळ, हरितद्रव्य जे आहे ते आणि ऑक्सिजन. देन ॲटमॉस्फेरिक, वातावरण त्यांना कसं हवं आहे तर मॉइस्ट हवं आहे, ओलसर हवं आहे, ह्युमिड हवं आहे आणि वॉर्म हवं आहे, दमट आणि उबदार हवं आहे. ओके, अकॉर्डिंग टू शेप अँड लाईफ प्रोसेस, microorganisms are classified as algae, fungi, protozoa, bacteria and viruses. म्हणजे आकार आणि जीवन प्रक्रियेनुसार सूक्ष्मजीवांचे शेवाळ, त्याच्यानंतर कवके आदी जीव आहे, जीवाणू आहे, विषाणू आहे, याच्यामध्ये त्यांचं क्लासिफिकेशन जे आहे ते केलं जातं, त्यांचं वर्गीकरण केलं जातं. ओके, देन युजफुल मायक्रो ऑर्गॅनिझम्स बघा, टेक 2 earthen pots half filled with soil and mark them A and B. Mix some waste material like garden waste, dung, fruit peel, vegetable stalks, paper scrap, etc. with the soil in pot A. आता 2 कुंड्या मातीने अर्ध्या भरून त्यांना A आणि B अशी नावं तुम्हाला द्यायची आहेत आणि कुंडी A मध्ये पालापाचोळा, शेण, फळाच्या साली जे आहेत किंवा भाज्यांची देठे जे आहेत, कागदाचे तुकडे आहेत आणि कचरा जो आहे तो मातीत मिसळायचा आहे. मिक्स थिंग्स लाईक पीसेस ऑफ ग्लास, स्क्रॅप मेटल, प्लास्टिक बॅग एक्सेट्रा विथ द सॉइल इन पॉट बी. कीप बोथ पॉट्स ॲट द सेम स्पॉट इन द गार्डन अँड ऑब्झर्व देम आफ्टर 3 to 4 weeks. आणि कुंडी बी मध्ये फुटक्या काचा, धातूच्या ज्या तुकड्या असतात त्या तुकड्याच्या वस्तू ज्या असतात त्या, प्लास्टिकच्या पिशव्या ह्या तुम्हाला त्या मातीत मिसळायच्यात आणि बागेत एकाच ठिकाणी त्या ठेवायच्यात, एकाच जागी ठेवायच्यात या दोन्ही कुंड्या. आणि 3 ते 4 आठवड्यांनी तुम्हाला या दोन्ही कुंड्यांचे निरीक्षण जे आहे ते करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, कॅन यू टेल डिड द गार्बेज इन पॉट बी रिमेन अनचेंज. म्हणजे जे पॉट बी मध्ये जे गार्बेज आहे, बी कुंडीमधला जो कचरा आहे तो तसाच राहिला का. वेअर डिड द गार्बेज इन पॉट ए डिसअपियर अँड व्हाय. ए मधला जो गार्बेज होता, ए मध्ये जो कचरा होता तो कुठे गेला आणि का असं झालं. सो microbes present in soil, dung, etc. decompose the garbage to obtain food materials. As a result, garbage is soon converted into manure of the best quality and our surroundings are kept clean. As in the case of garbage,
for proper sewage disposal too. Microbes are released into the sewage so as to help in the quick decomposition of the organic compounds in it. म्हणजे शेण, माती यामधील सूक्ष्मजीव अन्न मिळवण्यासाठी कचऱ्याचं जे आहे ते विघटन करतात आणि काही दिवसात या कचऱ्याचे रूपांतर उत्कृष्ट खत जे आहे त्या खतात तयार होतं आणि परिसराची स्वच्छता जी आहे ती सुद्धा याच्यामार्फत राखली जाते. कचऱ्याप्रमाणे सांडपाणी जे आहे तर त्या सांडपाण्याचेही योग्य असे व्यवस्थापन करताना जे कार्बनी पदार्थ आहेत ते खूप लवकर कुजण्यासाठी त्यात सूक्ष्मजीव जे आहेत ते सोडतात. ओके, देन use your brain power. Why should dry and wet waste be collected separately? ओला कचरा आणि सुका कचरा वेगवेगळा का जमा करावा? ठीक आहे. Can you tell? Observe the roots of the pea, bean and fenugreek plants. What could be the functions of the nodules on their roots? म्हणजे मेथी, वाटाणा, घेवडा जे आहेत यांच्या रोपट्यांच्या मुळांचे निरीक्षण करा. त्या मुळांवर गाठी कशासाठी असाव्यात याचं निरीक्षण करा. We have seen that some microorganisms present in the soil and those in the root nodules of leguminous plants convert atmospheric nitrogen into its compounds. These nitrogen compounds help to increase soil fertility and thereby the protein content of the pulses grown in that soil. आता कडधान्याच्या रोपट्यांच्या मुळावर ज्या गाठी असतात त्या गाठीत तसेच मातीत असणारे काही जे सूक्ष्मजीव असतात ते हवेतील नायट्रोजनचे त्याच्या संयुगात रूपांतर करतात आणि याची माहिती आपण अगोदर सुद्धा चॅप्टरमध्ये घेतली होती. तर या संयुगांमुळे जमिनीची सुपीकता वाढते, तिची फर्टिलिटी वाढते, त्यामुळे कडधान्यांतील प्रथिनांचे जे आहे प्रमाण ते वाढण्यास हेल्प होते, मदत होते. ओके, प्रोजेक्ट आपल्याला करायला सांगितले बघा. विजिट द गार्बेज डेपो नियर युअर विलेज सिटी. तुमच्या गावात किंवा शहराबाहेर जे काही कचरा डेपो आहे तिथे भेट द्या. फाइंड आउट द रिझन फॉर बॅरिंग द गार्बेज इन लार्ज पिट्स देअर. आणि मोठमोठ्या खड्ड्यांमध्ये कचरा गाडण्यामागचे तत्व जे आहे त्या लॉजिक जे आहे ते तुम्हाला तिथे शोधायचं आहे. त्याच्यानंतर बघा, लेट्स रिकॉल. What does your mother do to make yogurt from milk? म्हणजे दुधापासून दही बनवताना तुमची आई काय करते? बघा, if a few drops of yogurt or buttermilk are mixed with lukewarm milk and it is kept at that temperature of 8 to 10 hours, microbes present in the drops of yogurt quickly multiply and the milk gets converted into yogurt. Microbes are thus useful for producing milk products like butter, buttermilk, cheese, etc. आता कोमट दुधात जर दही आणि ताकाचे काही थेंब मिसळले आणि 8 ते 10 तास ते उबदार एका ठिकाणी ठेवले तर त्या दह्यातील सूक्ष्मजीवांमध्ये वाढ होते आणि त्याचे त्या दुधाचे दह्यात रूपांतर होते. ठीक आहे. ताक, लोणी, चीज असे वेगळे जे इतर जे पदार्थ आहेत जे दुधापासून तयार होतात तर या दुधापासून तयार होणाऱ्या पदार्थांची निर्मिती करण्यास अशा प्रकारे हे जे सूक्ष्मजीव आहेत हे उपयुक्त आहेत. ओके, फर्मेंटेशन. द केमिकल प्रोसेस ऑफ कन्वर्जन ऑफ one type of carbon compound into another type of carbon compound by the action of microorganisms is called fermentation. Heat is generated in this process and carbon dioxide and some other gases are released. These gases cause an increase in volume. Example, bread dough and idli batter are seen to rise. The process of fermentation is used for making yogurt from milk, producing alcohol from grains and fruits, bread from flour, as well as in the production of acetic acid, citric acid, लॅक्टिक ॲसिड, विटॅमिन्स, अँटीबायोटिक एक्सेट्रा. म्हणजे फर्मेंटेशन म्हणजे किनवणे आपण जे म्हणतो तर हे किनवणं जे असतं हे सूक्ष्मजीवांच्या क्रियेमुळे काही कार्बनी पदार्थांचे दुसऱ्या कार्बनी पदार्थांमध्ये रूपांतर होण्याची जी काही केमिकल प्रोसेस असते त्याला आपण किनवणे किंवा आंबवणे असं म्हणतो, आपण आंबणे असं म्हणतो, कुजणे हे सुद्धा होतं त्याच्यात. तर या प्रक्रियेत उष्णता निर्माण होऊन, हीट निर्माण होऊन कार्बन डायऑक्साईड आणि इतर जे काही गॅसेस आहेत, वायू जे आहेत ते तयार होतात आणि हे वायू पदार्थाचे जे काही आकारमान असतं ते वाढवतं. उदाहरणार्थ पाव आहे किंवा इडली आहे तर याची पिठे
यांची पिठं जी आहे आपण ती फुगवतो, बरोबर. तर हे वायू बाहेर पडताना पदार्थ फसफसतात. ओके. म्हणून दुधाचे दही बनवणे किंवा फळे धान्य यांच्यापासून अल्कोहोल तयार करणे, पिठापासून पाव बनवणे, तसेच ॲसिटिक जे आम्ल असतं, ॲसिटिक ॲसिड जे असतं किंवा सायट्रिक ॲसिड, लॅक्टिक ॲसिड जे आहे, आणि जीवनसत्वे आणि प्रतिजैविक यांच्या निर्मितीमध्ये हे जी किनवण्याची जी प्रोसेस आहे, आंबवण्याची जी प्रक्रिया आहे ती त्याचा उपयोग केला जातो. देन यूज युअर ब्रेन पॉवर. आता बघा इथे आपल्याला काय सांगितलं आहे. वाय इज योगर्ट मिक्स इन द बॅटर ऑर डव फॉर मेकिंग रवा इडली, भातुरे, नान. रवा इडली, भटुरे, नान यांमध्ये दही का घालतात. हाऊ टू प्रिपरेशन लाईक योगर्ट, इडली, डोसा बिकम इझी टू डायजेस्ट. आणि दही, इडली, डोसा हे पदार्थ पचण्यास हलके कसे बनतात. इफ मायक्रोबीज आर अलाउड टू ग्रो इन बॅटर, dough, fruit juices, etc., they break down these substances, producing new compounds as they grow and multiply in them. This microbial process is used in the production of various common foodstuff. धान्यांची पिठे, फळांचे रस यांच्यामध्ये सूक्ष्मजीवांना वाढू दिल्यास स्वतःची वाढ आणि पुनरुत्पादन जे करतात, तर पुनरुत्पादन करताना हे सूक्ष्मजीव पदार्थांचे अपघटन करतात आणि नवीन रसायनांची निर्मिती जी आहे ती होते. आणि हा जो गुणधर्म आहे तो लक्षात घेता आपल्या रोजच्या वापरातील अनेक पदार्थ सूक्ष्मजीवांच्या मदतीने बनलेले असतात, बरोबर. देन बुक्स माय फ्रेंड, हू डिस्कवर द प्रोसेस ऑफ फर्मेंटेशन. फर्मेंटेशन ही प्रक्रिया जी आहे ही कोणी शोधली ते आपल्याला शोधून काढायचं आहे. त्याच्यानंतर समटाइम्स वेन यू आर इल द डॉक्टर प्रिस्क्राइब कॅप्सूल ऑर इंजेक्शन्स ऑफ मेडिसिन्स लाईक पेनिसिलिन. These types of medicines destroy the pathogens and retard their growth. They are called antibiotics. Antibiotics are produced with the help of specific microbes. म्हणजे तुम्ही आजारी पडलात तर डॉक्टर काही वेळा तुम्हाला पेनिसिलिन यासारख्या औषधांची कॅप्सूल किंवा इंजेक्शन जे आहे ते देतात, म्हणजे पेन किलर आपण म्हणतो. अशी विशिष्ट प्रकारची औषधं ही शरीरातील रोगजंतूंचा नाश करतात आणि त्यांची वाढ रोखतात, आणि ह्या औषधांना आपण अँटीबायोटिक्स असं म्हणतो. दे आर कॉल्ड अँटीबायोटिक्स. अँटीबायोटिक्स आर प्रोड्यूस विथ द हेल्प ऑफ स्पेसिफिक मायक्रोबिक्स. आणि विशिष्ट जातींच्या सूक्ष्मजीवांपासून ही जी अँटीबायोटिक्स आहेत, ही जी प्रतिजैविके आहेत ती बनवली जातात. डिझीजेस लाईक tuberculosis, typhoid, cholera, etc., which were previously considered incurable, have now come under control because of antibiotics. आता जे आधी आजार होते, क्षय आजार किंवा टायफॉइड, कॉलरा असे जे रोग होते, तर ते आता ह्या अँटीबायोटिक्समुळे आपण कंट्रोलमध्ये आणू शकतो. ओके. डोमेस्टिक ॲनिमल्स टू कॅन बी प्रोटेक्टेड फ्रॉम व्हेरियस डिझीजेस बाय मिक्सिंग अँटीबायोटिक्स विथ their फूड. प्लांट डिझीजेस कॅन ऑल्सो बी कंट्रोल विथ द हेल्प ऑफ अँटीबायोटिक्स. पाळीव प्राण्यांच्या अन्नात हे जे अँटीबायोटिक्स आहे मिसळून त्यांनाही रोगांपासून संरक्षण देता येतं. वनस्पतींना होणाऱ्या रोगांवर सुद्धा जे अँटीबायोटिक्स आहेत ते त्यांच्यामुळे ते नियंत्रण त्याच्यावर ठेवता येतं. देन ऑलवेज रिमेंबर, though antibiotics are useful for curing certain diseases, they can be harmful if used without consulting a physician. Hence, a course of antibiotics should be completed strictly following the doctor's prescription. In fact, we should not take any medicines on our own to treat ailments like body ache, headache, common cold, etc. ही जी अँटीबायोटिक्स आहेत ही रोगांवर मात करण्यासाठी असली तरी डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय ती आपण घेऊ नये. त्यामुळे डॉक्टरांच्या सल्ल्यानुसारच त्याचे डोस जे आहे ते पूर्ण करावे. तसेच अंगदुखी, डोकेदुखी होत असेल, सर्दी अशा आजारांवर परस्पर औषधे आपण घेऊ नये. ओके. देन फाइंड आउट वेअर आर इन्फंट वॅक्सिनेटेड अकॉर्डिंग टू अ फिक्स टाइम शेड्यूल. म्हणजे लहान बाळांना ठराविक दिवसांनी लस का देतात. ठीक आहे. व्हॉट इज अ वॅक्सिन, काय असते ही लस. ठीक आहे. So, a vaccine is produced in a laboratory with the help of microbes that gives immunity against a particular disease. If we have been vaccinated against any disease, our immunity, that is resistance to that disease, increases so that the possibility of contracting that disease is greatly reduced.
रोगप्रतिकार क्षमता वाढणारी लस प्रयोगशाळेत सूक्ष्मजीवांच्या मदतीने तयार करतात आणि अशा रोगाची लस जी आहे ती अगोदरच टोचलेली असेल तर आपल्या शरीराची रोगप्रतिकार क्षमता जी आहे ती वाढते, त्याच्यामुळे तो रोग होण्याची शक्यता खूप कमी होते. मायक्रोबीज आर ऑल्सो यूज इन प्रोसेस लाईक tanning of skin, production of ropes and syringe from agave. Then some microbes use oil for their growth. Such microbes are used to clear the layer of oil floating on the surface of an ocean or lake formed due to a leak or a spill, that is to clear an oily slick. Then farm waste, human urine and feces, wet garbage, etc. is collected to use in the biogas plant to produce biogas and fertilizers. आता कातडी कमावणे किंवा पायघातापासून जे धागे मिळवतात तर ह्या प्रक्रियांमध्ये सूक्ष्मजीवांचा उपयोग करून घेतला जातो आणि काही सूक्ष्मजीव हे तेलावर वाढतात. त्यांच्या मदतीने समुद्रात जी तेलगळतीमुळे आलेला जो तेलाचा तवंग असतो तो काढून पाणी स्वच्छ केले जाते. ठीक आहे. शेतातील पालापाचोळा, कचरा आहे किंवा मानवी मलमूत्र जे आहे, घरातील ओला कचरा आहे, हा एकत्र करून बायोगॅस जे आहे, बायोगॅस संयंत्र जे आहे त्या यंत्राच्या माध्यमातून जे जैववायू आहे किंवा खत निर्मिती जी आहे ती केली जाते. ठीक आहे. सो फ्रेंड्स, हा जो चॅप्टर आहे हा आणखीन एका पार्टमध्ये डिवाइड होणार आहे. तर ऑफकोर्स तुम्ही तो नक्की बघा. डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक तुम्हाला दिलेली आहे. याच्या आधीच्या पार्टची सुद्धा लिंक दिलेली आहे आणि याच्या नंतरचा जो उर्वरित पार्ट आहे त्याची सुद्धा लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. सो तिथे जाऊन तुम्ही क्लिक करून किंवा आमच्या प्लेलिस्टला व्हिजिट करून सुद्धा तुम्ही तो व्हिडिओ पाहू शकता. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा जास्तीत जास्त लोकांपर्यंत आणि भेटूया आपण आपल्या